मोठी बातमी, पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबाकडे सरकारचं दुर्लक्ष। 10 महिन्यानंतरही सरकारी नोकरीचं आश्वासन पूर्ण नाही। आणि 8 दिवसात सरकारी नोकरी न दिल्यास उपोषणाचा इशारा या कुटुंबियांनी दिला। जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळेला अद्यापही सरकारी नोकरी नाही। महानगरपालिकेमध्ये माझं लेटर सबमिट झालं, इथनं ते खूप इझिली मंत्रालयात पोचलं। त्याच्यासाठी जी प्रोसेस होती ती आम्ही स्वतः जाऊन पालिकेत भेटून आयुक्तांना उपायुक्तांना ती प्रोसेस पूर्ण झाली। त्यानंतर तिथून लेटर मंत्रालयात गेलं। आज 10 महिने झाले माझं लेटर मंत्रालयातच फिरतंय, या टेबलवरनं त्या टेबलवर। आणि ज्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला, ज्यांच्यासोबत आम्ही बोललो, ते सर्वांचं आम्हाला एकच उत्तर होतं की आमच्याकडे अजून फाईल आलेली नाही आहे। मग फाईल नक्की आहे कुठे? त्याच्यासाठी आम्ही शिंदे साहेबांशी बोलण्याचा, त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण तेही शक्य नाही झालं। मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना स्वतः फोनवरती बोलले, पण त्यांनी त्यावेळेला झटकलं की मग आमच्याकडे फाईल नाही, आमच्याकडे फाईल नाही, आमच्याकडे फाईल नाही। मग मी त्यावेळेला विचार केला की मग फाईल आहे कुणाकडे, किंवा मग ती फाईल कुठे धूळ खात पडली आम्हाला तेही नाही माहिती। मागणी आहे का ती फाईल शोध आता करणं? माझी मागणी अशी की ह्या 8 दिवसात तिच्या जॉबचं लेटर घरी आलं पाहिजे, बाकी मला काही माहीत नाही आहे। आणि जर आता त्यांनी त्या गोष्टी केल्या नाहीत तर मला स्वतःला उपोषणाला बसायला लागेल। दरम्यान या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। संबंधित कुटुंबियांना आपण न्याय मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी दिलंय। आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे, अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे। पहलगावच्या हल्ल्यामध्ये काय फक्त एकच मृत्यू नाही झाला, महाराष्ट्रातला 6 कुटुंबांवरती आघात झालेला आहे। आणि प्रत्येकाच्या घरी तेव्हा भारतीय जनता पक्षाचं लटांबर जाऊन बरं का छाती पिटून राजकीय आक्रोश करताना आम्ही पाहिलेलं आहे। आम्ही पाहिलंय ना, हे करू ते करू, नोकऱ्या देऊ, मदत करू, पण भारतीय जनता पक्षाचा खोटरडेपणा अशा प्रसंगातही दिसतो जिथे आमचे लोक शहीद झालेत, मारले गेलेत। अतिशय दुर्दैवी हल्ला पहलगामला झाला। मी स्वतः तिकडे गेलो होतो आपल्या लोकांना तिथून रेस्क्यू करण्यासाठी महाराष्ट्रातल्या। मी नक्कीच जगदाळे परिवाराच्या सोबत आहे आणि त्यांचं सगळं जे काही समस्या अडचणी आहेत त्या ऐकून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही करू।